हॅलो एव्हरीवन, तुमचं पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि आपण पुढील क्वेश्चनला सुरुवात करूया. जसं की याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असणार, तर आपण 81 नंबरच्या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर क्वेश्चन दिलेला आहे बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर ट्रेडमार्क सिम्बॉल डॉक्युमेंटच्या शेवटी इन्सर्ट करा. चला तर आपण सुरुवात करूया प्रश्नाला आणि सोडवून घेऊया. तर बघा, इथं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सर्वात शेवटी म्हणताय डॉक्युमेंटच्या, तर डॉक्युमेंटचा शेवट हा असतो. क्लिक केला, इन्सर्टमध्ये जायचं. सिम्बॉल बघा, सिम्बॉल राईट साईडला तुम्हाला दिलेला आहे, इथं जायचं आहे आणि इथं रजिस्टर साईज सिम्बॉलवर क्लिक करायचं. आता रजिस्टर साईज सिम्बॉल बघा, प्रॉपरली तो दिसत नाही आहे, परंतु तुम्हाला तो सिम्बॉल कुठं आहे तुम्हाला हायलाईट करून थोडं दाखवलेलं आहे, ठीक आहे. परंतु तो सिम्बॉलचं जो कलर आहे तो तुम्हाला, तो जो आयकॉन आहे ते व्यवस्थित दिसून राहिलेलं नाही. फक्त नाव बघायचं. बघा, माऊस पॉईंटर थांबवलं तर तिथं नाव दिसतो. ओके बटनवर क्लिक करा, म्हणजे क्लिक करा, सबमिट करा, पुढं ओके करा. नंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आस्टिन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा. आता बघा, या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन म्हटलेला आहे की आपल्याला आस्टिन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्टमध्ये जायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला आस्टिन कोड आणि या ठिकाणी जसा आहे तसा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. सबमिट करा, ओके करा, पुढं करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये हेलो टेक्स्ट टाईप करा. बघा, तर आपल्याला तोच क्वेश्चन आहे, तसंच सेम इन्सर्टमध्ये जायचं, टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं, सिम्पल टेक्स्ट बॉक्स आणि त्याचं नाव काय द्यायचं आहे, हेलो, आणि सबमिट करून घ्यायचं. ओके करा. बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एम एस वर्ड डॉक्युमेंट, एम एस वर्ड म्हणजे मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे. डॉक्युमेंटमधील पेज बॅकग्राऊंड कलर पर्पल करा. सुरुवात करूया. तर आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल. त्या टॅबमध्ये डिझाईन टॅब, तिसऱ्या नंबरचा टॅब, पेज कलर आणि पर्पल. चला, सबमिट. आता नेक्स्ट. तुम्ही एम एस वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केला आहे आणि पानाची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाडाल? बघा, आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट वॉटरमार्क द्यायचं आहे, तर डिझाईन टॅबमध्ये जा, वॉटरमार्क गेल्याच्या नंतर कस्टम वॉटरमार्क बघा, इथं चेकबॉक्सवर क्लिक केला तेव्हा टेक्स्ट ओपन होतो आणि इथं काय द्यायचं आहे, नाव प्रोजेक्ट रिपोर्ट, ठीक आहे. टाईप करून घेतलं. अप्लाय करूनही क्लोज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, किंवा ओके केलं तरी काही प्रॉब्लेम, ठीक आहे. असं प्रोजेक्ट रिपोर्ट येऊन जाईल. वॉटरमार्क आणि सबमिट बटनवर क्लिक करून घ्या, ओके करा, पुढं. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर लागू करा. सुरुवात करूया. आता आपल्याला पेज बॉर्डर द्यायचा आहे आर्टिस्टिक. डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला पेज बॉर्डर आहे. बघा, आता हे तुम्ही बॉर्डर तर शिकले असणारच. ते बघा, इथं फुलवाल दिलवाले बॉर्डर, आपल्या याच्यामध्ये लँग्वेजमध्ये फुलवाल दिलवाल नाही रे, या ठिकाणी आहे तुम्हाला आर्टिस्टिक, ज्याचं की नावही पण राहत नाही. तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मिळेल, कोणती पण डिझाईन घ्या. ओके करा, सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा आणि नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करा, ठीक आहे. पुढील आपल्याला प्रश्नाकडे जातोय. तुम्ही तुमच्या मित्रासाठी एक वाढदिवसाचे ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे. दिलेल्या ग्रीटिंग कार्डला तुम्हाला पर्पल मेश टेक्स्चर अप्लाय करायचं आहे. तर कशा प्रकारे द्याल म्हणताय, पर्पल मेश टेक्स्चर कशा प्रकारे द्याल? सुरुवात करूया क्वेश्चनला. तर आपण प्रश्नाला सुरुवात केला आहे. डिझाईन टॅबमध्ये पेज कलरमध्ये बघा, इथं फील इफेक्ट्स दिला आहे, खाली क्लिक करा. टेक्स्चर, हा टेक्स्चरमध्ये पर्पल मला इकडे दिसत आहे, परंतु इथं डेनिम म्हणून नाव आहे, इथं क्लिक करायचं. बघा, हा तर पर्पल आणि इथं पर्पल मेश टेक्स्चर दिसतोय. टेक्स्चर तुम्हाला इथं दिसतोय, पर्पल मेश टेक्स्चर, ठीक आहे. चला, ओके करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. पुढे नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क इन्व्हेलॉप ॲड करा. बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये काय अप्लाय करायचं आता, वॉटरमार्क. तर डिझाईन टॅब, वॉटरमार्कमध्ये जायचं आहे, कस्टम वॉटरमार्क, या ठिकाणी टेक्स्ट वॉटरमार्क क्लिक आणि या ठिकाणी द्यायचं आहे इन्व्हेलॉप. काय द्यायचं आहे, इन्व्हेलॉप. आता बघा, स्पेलिंग चुकली तर करेक्ट कसं करायचं, परत जायचं आणि या ठिकाणी टाईप करून घ्यायचं व्यवस्थित, ठीक आहे. चला, घाई करायची नाही आहे. सबमिट बटनवर क्लिक करा, व्यवस्थित सॉल्व करून आणि पुढील क्वेश्चनला सुरुवात करूया.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तो डॉक्युमेंटसाठी फुटर मार्जिन 2.5 इंच करा. सुरुवात केला आपण, प्रश्न आला आपल्या लेआउटमध्ये असतो बघा, मार्जिनमध्ये कस्टम मार्जिन. कुठे जायचं आहे? कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे लेआउटमध्ये. लेआउटमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला फुटरमध्ये तुम्हाला मार्जिन सेट करायचं आहे 2.5. ओके करा, ठीक आहे, आणि सबमिट बटनवर क्लिक करा. पुढे ओके. नेक्स्ट, तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल प्रिंट करायचा आहे, परंतु या डॉक्युमेंटचा प्रिंटआउट घेण्यापूर्वी या प्रकल्प अहवालामध्ये रेषांचे क्रमांक तुम्हाला समाविष्ट करायचे. आता रेषांचे क्रमांक म्हणजे लाईन नंबर्स, ठीक आहे, समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्युअस लाईन नंबरिंग समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल? आता रेषांचे क्रमांक लाईन नंबर एकच आहे, परंतु तुम्हाला ते असं घुमवण्यासाठी दिलेलं असतं, ठीक आहे. तर व्यवस्थित समजून घ्या मराठी मीडियमवाल्यांनी, ठीक आहे. तर बघा सेमच आहे, लेआउटमध्ये जायचं आहे, लाईन नंबर्स दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस लाईन नंबरिंग यूज करा, तो अप्लाय होऊन जाईल आणि सबमिट बटनवर क्लिक करा. तर ओके करा, पुढे चला. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप करा. चला तर सुरुवात करूया. लेआउटमध्ये ओरिएंटेशन दिलेलं आहे आणि याचा पेजचं जो ओरिएंटेशन आपल्याला लँडस्केप करायचं आहे, हॉरिझॉन्टल पेज येईल, ठीक आहे. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा. बघा टेक्स्ट आपल्याला स्प्लिट करायचं आहे तर तुम्हाला लेआउट टॅबचा यूज करायला लागेल. आणि टेबलमधलं असेल सेल वगैरे तर तुम्हाला ठीक आहे, तर तुम्हाला टेबलमधलं असेल तर टेबलचं तुम्हाला डिझाईन आणि लेआउट असते, ठीक आहे, तिथला वापर करायचा. आपल्याला टेक्स्ट आहे तर कॉलममध्ये घेतलं, किती कॉलम आहे? 2 कॉलम. सबमिट करा, पुढं ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा. कॉलममध्ये 0.6 जागा मोकळी सोडा. तर आपल्याला लेआउटमध्ये कॉलममध्ये जायचं आहे, मोर कॉलम्स. मोर कॉलममध्ये गेल्याच्या नंतर बघायचं 3 कॉलम घ्यायचा आहे, म्हणजे 3 कॉलम घ्यायचा आणि याच्यामध्ये स्पेसिंग घ्यायचं आहे बघा 0.6. इथून वाढवू शकता या वरच्या डॉटमधून आणि त्याच्या खालच्या डॉटमधून घटवू शकता, म्हणजे कमी करू शकता. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घेतलं आणि सबमिट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा. बघा आता दिलेलं डॉक्युमेंट 4 कॉलम, तुम्हाला बघा लेआउटमध्ये जायचं आहे, कॉलममध्ये इथं 4 कॉलम दिसत आहे का डायरेक्टली? नाही. तर मोर कॉलममध्ये तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स दिलेला आहे, ठीक आहे. तुम्ही इथून पण वाढवू शकता आणि ओके बटनवर क्लिक करा. सबमिट. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये विभाजित करा. आता बघा या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट आहे, मी इथं कर्सर ठेवतो, डायरेक्टली लेआउटमध्ये जायचं आहे, कॉलम 1 कॉलम झालं. बट काहीतरी मिस्टेक झालेलं आहे, सिलेक्ट झाला, सॉरी, कॅन्सल करून घेऊ, सुरुवात करू, ठीक आहे. हां, तर लेआउटमध्ये कॉलम 1 कॉलम झालं आणि आता सबमिट बटनवर क्लिक करा, ओके करा. पुढं, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा. तर बघा या ठिकाणी तुम्हाला चुका तपासायचा असेल तर रिव्ह्यू टॅब, स्पेलिंग ग्रामर, आणि तुम्हाला जो वर्ड तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही इग्नोर पण करू शकता. जर तुम्हाला जो स्पेलिंग आहे डबल आय झाला आहे, चुका दुरुस्त करायचे क्लिक करू शकता, ठीक आहे. तुम्हाला चुका तपासल्यानंतर इथे मेसेज येते, स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लीट. ओके करून घ्या आणि सबमिट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट, तुम्ही एक MS वर्ड वापरून एक वेब पेज तयार केला आहे. हे डॉक्युमेंट वेब ब्राउझरवर कसं दिसेल हे तुम्हाला पाहायचं आहे. पाहणे म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे व्ह्यू टॅबचा यूज करायचा. तुम्ही वेब लेआउट व्ह्यू कशा प्रकारे बदलून पहा. सुरुवात करूया. व्ह्यू टॅब पाहणे म्हणजे व्ह्यू टॅब, इथं बघा वेब लेआउट व्ह्यू दिला, क्लिक करून घ्या, झालं, सबमिट करा. नंतर पुढं दिलेलं डॉक्युमेंट आउटलाईन फॉर्ममध्ये पहा म्हटलेलं आहे, क्लिक करायचं आहे, व्ह्यू आउटलाईन, सबमिट. ओके. पुढं
दिलं डॉक्युमेंट ड्राफ्ट व्ह्यूमध्ये दाखवा पहा व्ह्यू टॅबमध्ये इथं बघा ड्राफ्ट व्ह्यू सबमिट. ओके. पुढं आता तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पाने आहेत. वाचण्याची जागा कमी असल्याने अशी डॉक्युमेंट्स वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशा प्रकारे बदलून घ्याल. बघा आपल्याला रीड मोड व्ह्यूमध्ये पाहायचं आहे, तर आपल्याला बघायचं आहे, बदलवायचं आहे. तर व्ह्यूमध्ये जायचं, इथं बघा रीड मोड व्ह्यू दिलेला ऑप्शन क्लिक करून घ्या. आलं. सबमिट बटनवर क्लिक करून घ्या. ओके करा. तर आपण अशाच प्रकारे ते तुम्हाला क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्या पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या. तसंच लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला घंटी असेल त्या घंटीवर क्लिक करायचं विसरायचं नाही आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय.